मित्रांनो, काही प्रश्न दिसायलाच मोठे असतात पण सोडवायला खूप इझी राहते. बघा काय म्हणते, ए, बी आणि सी या गुंतवणूकदारापैकी ए व बी यांच्या नफ्याचे गुणोत्तर 5 असतात. म्हणजे ए आणि बी चं गुणोत्तर दिले. कशाचं? ए आणि बी चं किती दिलंय? 5:7 दिलंय. ठीक आहे. पुन्हा काय म्हणते, बी आणि सी चं गुणोत्तर दिलं. म्हणजे बी याच्यात कॉमन आहे. बी कसं आहे? कॉमन. तर बी आणि सी किती आहे? म्हणजे 3:4. खाली लिहितो 3:4. कॉमन कोण आहे? बी. तर बी ला सेम करून घ्यायचं. बी ला सेम केला की सी सी सेम होऊन जाईल. ओके. तर मग कसं, आता बघा इथं काही नाही, इथं लिहायचं, इथं काही नाही, इथं लिहायचं. म्हणजे कसं होतं, हे इथं लिहिलं आणि इथं काही नाही, इथं याचा गुणाकार 5 त्रिक होते 15, 7 त्रिक 21 आणि 7 चोक 28. हे झालं तिघाचा गुणोत्तर. आता म्हणते 15 ची व्हॅल्यू दिली. 15 म्हणजे किती म्हणते? 6,000 दिलंय. म्हणजे ए ची किंमत दिली. ए चं किती आहे? 6,000. म्हणजे ए ची किंमत, याचं गुणोत्तर 15, 15 चं किती आहे? 6,000. 6,000 म्हणजे किती पट आहे? 4 पट आहे. 15 चोक 60, 15 चोक 60 म्हणजे याच्या 400 पट आहे. किती पट आहे? 400 पट. तर हे सुद्धा म्हणते सी चं किती आहे? सी चं सुद्धा 400 पटच असेल. 2 शून्य लावून टाका आणि 4×8 = 2. म्हणजे शेवटी 200 वाला कोणता ऑप्शन आहे? एकच आहे. ऑप्शन नंबर 4. कंप्लीट गुणाकार करायची भी गरज नाही. याच्यावरूनच कळालं असतं की याचा आता 15 म्हणजे लहान आहे 28 पेक्षा. तर सगळ्यात मोठा ऑप्शन म्हणजे 6,000 पेक्षा लहान आहे. हे बी होत नाही, हे बी होत नाही. तर या दोघांपैकी एक होईल. तर तुम्ही इथून मी करू शकता ऑप्शन नंबर 4 की तुमच्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका. जय हिंद.